हाय, लास्ट लेक्चरला आपण काय बोललं आहे? टाईप्स ऑफ बॉन्ड ब्रेकिंग, होमोलायटिक क्लिवेज अँड हेटेरोलायटिक क्लिवेज. तुम्हाला सांगितलं मी मागच्या लेक्चरला काय बघा, आपण फ्री रॅडिकल, कार्बोकॅटायन अँड कार्बेनियन. मग प्रिएक्टिव्ह केमिकल्स त्यातली पहिली फ्री रॅडिकल. आता फ्री रॅडिकल कशाला म्हणतो आपण? कोणत्याही स्पीसीजवरती, केमिकल स्पीसीज सपोज त्याच्यावर जर सिंगल इलेक्ट्रॉन असेल त्याला काय म्हणतो आपण? फ्री रॅडिकल. पहा, केमिकल स्पीसीज विच कॅरीज सिंगल इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज अ फ्री रॅडिकल. अशी कोणतीही केमिकल स्पीसीज का ज्याच्यावरती काय आहे? सिंगल इलेक्ट्रॉन, ते काय कॅरी करत आहे? सिंगल इलेक्ट्रॉन कॅरी करत आहे, त्याला म्हटलं जातं फ्री रॅडिकल. एनी केमिकल स्पीसीज विच कॅरीज अ सिंगल इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज अ फ्री रॅडिकल. मग हे जे फ्री रॅडिकल आहे, दीज आर हायली रिॲक्टिव्ह कंपाऊंड. त्यांची रिॲक्टिव्हिटी काय खूप जास्त आहे. रिॲक्टिव्हिटी जास्त असल्यामुळे ते काय आहेत? अनस्टेबल आहेत. ते काय आहेत? अनस्टेबल. त्याची स्टॅबिलिटी ऑर्डर जर बघितली, आता स्टॅबिलिटी ऑर्डर इन केस ऑफ कुठे दिली? जर कार्बनवरती सिंगल इलेक्ट्रॉन असेल, कार्बनवरती जर सिंगल इलेक्ट्रॉन असेल तर त्यासाठी स्टॅबिलिटी ऑर्डर टर्शरी मोर स्टेबल दॅन सेकंडरी दॅन प्रायमरी. कार्बन आहे, टर्शरी कार्बन इज मोर स्टेबल दॅन सेकंडरी दॅन प्रायमरी. मग पहा, हा जो फ्री रॅडिकल आहे का ज्याच्यावरती कार्बन आहे त्याला 3 कार्बन जॉईन आहे, म्हणजे हा टर्शरी, हा मोर स्टेबल आहे. हा बघा CH3CH3CH हा सेकंडरी आहे, म्हणजे त्याच्यापेक्षा थोडासा अनस्टेबल आहे. आणि हा प्रायमरी आहे, हा आयली काय अनस्टेबल. म्हणजे कार्बनवरती जर सिंगल इलेक्ट्रॉन असेल तर त्याची स्टॅबिलिटी ऑर्डर सांगितलेली का टर्शरी कार्बन मोर स्टेबल दॅन सेकंडरी दॅन प्रायमरी. ऑर्डर महत्त्वाची. आणि हे एक्झाम्पल त्याचं का टर्शरी, सेकंडरी अँड प्रायमरी. जर तुम्ही यांचा शेप जर बघितलं ते काय प्लेनार शेप आहे. सपोज कार्बनवरती जर असेल, असा असेल कार्बन, आता मी 3 डायमेन्शनमध्ये काढतो आहे, झिगझॅगमध्ये काढतो. तुम्हाला काय डायग्राम वगैरे काढण्याची गरज नाही आहे, तुम्ही फक्त समजून घ्या. हा कार्बन आहे, त्याच्यावरती सिंगल इलेक्ट्रॉन आहे. हा काय तुमचा मिथाइल रॅडिकल आहे. काय? हा मिथिल रॅडिकल. मग याचा जो शेप आहे हा काय असणार आहे? प्लॅनर. ह्याच्याकडे एक ऑर्बिटल असतं. ऑर्बिटल काय प्रकार तुम्हाला कळणार नाही आत्ताच. ऑर्बिटल म्हणजे काही इलेक्ट्रॉन, आणि ह्या ऑर्बिटलमध्ये काय असतो? एक इलेक्ट्रॉन असतो, सिंगल इलेक्ट्रॉन. आणि याचा जो शेप आहे ते काय प्लॅनर आहे. आणि जो कार्बन असतो त्या कार्बनचा हायब्रिडायझेशन काय sp2. तुम्हाला ही माहिती लक्षात ठेवायची फ्री रॅडिकलची. कार्बनवरती किंवा कोणत्याही केमिकल स्पीसीजवरती सिंगल इलेक्ट्रॉन असेल तर फ्री रॅडिकल म्हणतात. दीज आर हायली रिॲक्टिव्ह अँड अनस्टेबल कंपाऊंड्स. स्टॅबिलिटी ऑर्डर फॉर इन केस ऑफ कार्बन इज टर्शरी दॅन सेकंडरी दॅन प्रायमरी. शेप इज प्लॅनर अँड हायब्रिडायझेशन इज sp2. आणि हाताचा शेप आहे काय ऑर्बिटलमध्ये काय सिंगल इलेक्ट्रॉन. डायग्रामची वगैरे काही गरज नाही. नेक्स्ट बघायचं आहे आपल्याला कार्बोकॅटायन. कुठली स्पीसीज आहे? कार्बोकॅटायन. केमिकल स्पीसीज in which carbon carries a positive charge is called कार्बोकॅटायन. कार्बनवरती जर पॉझिटिव्ह चार्ज असेल काय म्हणलं तर कार्बोकॅटायन म्हणलं. ते पण काय आहेत? रिॲक्टिव्ह स्पीसीज. ह्या पण काय आहेत? रिॲक्टिव्ह स्पीसीज. याची जर स्टॅबिलिटी ऑर्डर बघितली इन केस ऑफ कार्बन, स्टॅबिलिटी ऑर्डर पण सेम आहे. टर्शरी फॉलोड बाय सेकंडरी फॉलोड बाय प्रायमरी. म्हणजे फ्री रॅडिकलची आणि कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी काय सेम आहे. म्हणजे काय असणार आहे? CH3 हा काय असणार आहे? मोर स्टेबल दॅन CH3 दॅन CH3CH2. हा टर्शरी आहे, देन सेकंडरी, देन प्रायमरी. त्यांची स्टॅबिलिटी ऑर्डर अशी असणार. जर कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, प्रत्येक स्पीसीजमध्ये पहा कार्बनवरती काय पॉझिटिव्ह चार्ज आहे. याचा शेप पण प्लॅनर आहे ना, हायब्रिडायझेशन पण काय sp2. ह्याचा स्पीसीज आहे कार्बोकॅटायन, यांचा शेप पण प्लॅनर असतो आणि काय हायब्रिडायझेशन पण काय sp2. म्हणजे पहा, फ्री रॅडिकलचे आणि कार्बोकॅटायनचे जवळजवळ सिमिलर पॉईंट आहेत, फक्त डेफिनेशन वेगळे. फ्री रॅडिकलमध्ये सिंगल इलेक्ट्रॉन असतो आणि तर काय असतो? पॉझिटिव्ह चार्ज असतो. नेक्स्ट पुढची स्पीसीज बघायची आपल्याला कार्बेनियन. कार्बेनियन म्हणजे काय? केमिकल स्पीसीज which carries negative charge
इज सेड टू बी कार्बेनियन. ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असतो, कार्बनवरती जर निगेटिव्ह चार्ज असेल त्याला कार्बेनियन. ह्या पण रिॲक्टिव्ह आहेत स्पीसीज हायली. याची जर स्टॅबिलिटी ऑर्डर बघितली कार्बनच्या केसमध्ये तर उलटी पाहती. प्रायमरी इज मोर स्टेबल दॅन सेकंडरी दॅन टर्शरी. समजलं का? म्हणजे CH3CH2 मायनस इज मोर स्टेबल दॅन CH3 then CH3C CH3. हा काय प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी. समजलं? हे महत्त्वाचे पॉईंट आहे. कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज असेल तर कार्बेनियन रिॲक्टिव्ह स्पीसीज, स्टॅबिलिटी ऑर्डर प्रायमरी फॉलोड बाय सेकंडरी फॉलोड बाय टर्शरी. कार्बेनियनमध्ये तुम्हाला जास्त माहिती नाही, मग तुम्हाला हे डेफिनेशनच महत्त्वाचे आहे. हे 3 पॉईंट महत्त्वाचे: फ्री रॅडिकल, कार्बोकॅटायन आणि कार्बेनियन. नेक्स्ट पार्ट बघायचं आहे आपल्याला. नेक्स्ट आपल्याला एक डिस्टिंग्विश बघायचा आहे. फरक बघायचा आहे 2 टर्ममधलं. एक टर्म इलेक्ट्रोफाईल आणि दुसरी आहे न्यूक्लिओफाईल. यांच्यामधलं काय बघायचं आपल्याला? डिस्टिंग्विश म्हणजे काय? फरक बघायचा आहे. फरक तुम्हाला परीक्षेला येऊ शकतं म्हणून घेतो आपण. मतलब फर्स्ट पॉईंट आहे इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस. इलेक्ट्रोफाईल ह्या काय आहेत? इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस. इलेक्ट्रॉन डिफिशियंट म्हणजे काय? डिफिशियंटचा अर्थ आहे कमतरता. त्याच्याकडे कशाची कमतरता आहे? इलेक्ट्रॉनची कमतरता. आता इलेक्ट्रॉन तुम्ही ऐकलं, इलेक्ट्रॉन प्रोटॉन वगैरे ऐकलेलं असेल. म्हणजे ज्यांच्याकडे इलेक्ट्रॉनची कमतरता आहे अशा केमिकल स्पेसिसला काय म्हणतात? इलेक्ट्रोफाईल. ई प्लस लिहितात. प्लसचा अर्थ काय? ॲब्सेन्स ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे ज्यांच्याकडे इलेक्ट्रॉनची कमतरता. त्याच्या विरुद्ध आहे न्यूक्लिओफाईल, त्याला NU मायनस लिहितात. तर इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस. इलेक्ट्रॉन रिच म्हणजे काय? यांच्याकडे इलेक्ट्रॉनची संख्या काय जास्त त्यांना वाटलं तर इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस. सेकंड पॉईंट पहा, दीज आर लेविज ॲसिड्स. इलेक्ट्रोफाईल काय असतात? हे लेविज ॲसिड्स असतात. आता लेविज ॲसिड काय प्रकार आहे 12वीला आहे आपल्याला. आता सध्या तुम्ही फरक पॉईंट म्हणून लक्षात ठेवा. हे इलेक्ट्रोफाईल हे काय आहेत? लेविज ॲसिड्स. आणि न्यूक्लिओफाईल हे काय आहेत? लेविज बेसिस. ह्या पण पुढच्या वर्षी बघणार आहे. तुम्हाला आत्ता जर प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगत जर बसलं तर आपला सिलेबस व्हायचा नाही. मग ते कधीतरी योग्य वेळेस येणार त्यावेळेस ते एक्सप्लेन केलं जाईल तुम्हाला. मग सध्या लक्षात ठेवा इलेक्ट्रोफाईल हे काय? लेविज ॲसिड. आणि न्यूक्लिओफाईल हे काय? लेविज बेसिस. लेविज हे शास्त्रज्ञाचं नाव आहे आणि ॲसिड बेस आहे आपण 12वीला बघणार आहे. तसे टर्म्स आहेत त्या. नंतर थर्ड पॉईंट इलेक्ट्रॉन लविंग स्पेसिस. म्हणजे इलेक्ट्रोफाईल हे काय आहेत? इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करतात स्वतःकडे. इलेक्ट्रॉनला काय करतात? अट्रॅक्ट करतात. यांच्या दोघांमध्ये काय अट्रॅक्शन आहे? इलेक्ट्रोफाईल आणि इलेक्ट्रॉन. कारण अट्रॅक्शन काय आहे? कारण पॉझिटिव्ह चार्ज आणि इलेक्ट्रॉनवरती काय असतो? निगेटिव्ह चार्ज. म्हणून निगेटिव्ह पॉझिटिव्ह काय अट्रॅक्शन आहे. म्हणून इलेक्ट्रोफाईल्सच्या काय आहेत? इलेक्ट्रॉन लविंग स्पेसिस आहे, इलेक्ट्रॉन अट्रॅक्टिंग स्पेसिस आहे. न्यूक्लिओफाईल हे काय आहेत? इलेक्ट्रॉन हिटिंग स्पेसिस. इलेक्ट्रॉन हिटिंग का? कारण की न्यूक्लिओफाईलवरती कोणता चार्ज आहे? निगेटिव्ह चार्ज. आणि इलेक्ट्रॉनवरती पण काय? निगेटिव्ह चार्ज. म्हणून निगेटिव्ह का होणार? यांच्यामध्ये रिपल्शन होणार आहे. म्हणून हे काय? इलेक्ट्रॉन हिटिंग स्पेसिस. इलेक्ट्रॉनला हिट करतात म्हणजे काय करतात? रिपेल करतात. एकमेकांच्या जवळ येत नाही कारण की सेम साईन आहेत. नेक्स्ट पॉईंट आहे दीज ॲक्सेप्ट्स इलेक्ट्रॉन. आता इलेक्ट्रोफाईल ज्यावेळेस रिॲक्शन होते पहा, ज्यावेळेस केमिकल रिॲक्शन होते त्यावेळेस नेहमी ती इलेक्ट्रोफाईल आणि न्यूक्लिओफाईल मध्ये होते. मग इलेक्ट्रॉन हे काय करतात? इलेक्ट्रोफाईल काय करतात? इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतात. न्यूक्लिओफाईल काय करतात? इलेक्ट्रॉनला डोनेट करतात इलेक्ट्रोफाईलला. न्यूक्लिओफाईल इलेक्ट्रोफाईल इलेक्ट्रॉन देतात. म्हणून इलेक्ट्रोफाईल हे काय आहे? इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टिंग स्पेसिस. इलेक्ट्रॉनला काय करतात? ते घेतात म्हणून त्यांना इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टिंग स्पेसिस म्हणलेलं आहे. आणि न्यूक्लिओफाईल हे काय आहेत? दीज डोनेट्स इलेक्ट्रॉन. डोनेट म्हणजे काय? इलेक्ट्रॉन देतात. म्हणजे न्यूक्लिओफाईल हे इलेक्ट्रॉन देतात आणि इलेक्ट्रोफाईल हे काय करतात? ॲक्सेप्ट करतात. हा ॲरोपा हा डोनर आहे आणि हा काय? ॲक्सेप्टर. हा डोनर आहे इलेक्ट्रॉनचा आणि हा इलेक्ट्रॉनचा काय? ॲक्सेप्टर आहे. आणि नेक्स्ट एक्झाम्पल इलेक्ट्रोफाईल कोणते आपण हे बघणार आहे पुढे रिॲक्शनमध्ये येतील. BF3 AlCl3 CO2 H+ हे इलेक्ट्रोफाईलचे एक्झाम्पल आहे. न्यूक्लिओफाईलचे कोणते एक्झाम्पल आहे? OH- NH3 वॉटर H- हे काय? न्यूक्लिओफाईल. मग आपल्याला 2 मार्काला 4 पॉईंट लिहित आले. फर्स्ट पॉईंट आहे इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस, इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस, लेविज ॲसिड्स, लेविज बेसिस. नंतर इलेक्ट्रॉन लविंग स्पेसिस, इलेक्ट्रॉन हिटिंग स्पेसिस. दीज ॲक्सेप्ट्स इलेक्ट्रॉन, दीज डोनेट्स इलेक्ट्रॉन्स. आणि हे एक्झाम्पल. आता पहा आपला चॅप्टर चालू आहे 14 नंबरचा. कोणता चॅप्टर चालू आहे आपला? 14 बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. हा चॅप्टर जवळजवळ संपला आहे.
मी आज याला संपवतो, म्हणजे ॲक्च्युली संपला नाही, आपले 3 पॉईंट राहिले. 3 पॉईंट कोणते राहिलेत? फर्स्ट रेझोनन्स इफेक्ट राहिलं आहे आपल्या यामधलं, दुसरे इंडक्टिव्ह इफेक्ट, आणि थर्ड आहे हायपर कॉन्ज्युगेशन. ह्या 3 टर्म आहेत. आता ह्या 3 टर्म काय करणार आपण? ऑफलाईन घेणार आहे. ऑफलाईन म्हणजे काय, ज्यावेळेस आपले क्लासरूममध्ये लेक्चर चालू होतील त्यावेळेस आपण रेझोनन्स इफेक्ट, इंडक्टिव्ह इफेक्ट आणि हायपर कॉन्ज्युगेशन घेतलं. आत्ता पण घेतलं असतं, पण प्रॉब्लेम काय आहे की तुम्हाला असं ऑनलाईन समजणार नाही, एवढं थोडेसे टफ आहे, म्हणजे अंडरस्टँडिंगसाठी थोडंसं टफ आहे, म्हणून आपण नंतर घेणार. आपण याला काही लिव्ह करणार नाही, सध्या फक्त थांबतो इथं. हे 3 पॉईंट राहिले, म्हणजे सरासरी 2 लेक्चर लागतील. 3 पॉईंट मग या चॅप्टरचे जे 2 लेक्चर आहेत आपण नंतर ऑफलाईन कंडक्ट करणार आहोत. याच्यानंतर एक लेक्चर घेणार आहे मी, तो पिरियडिक टेबलवरती. पिरियडिक टेबल तुम्हाला माहिती आहे की त्याच्यामुळे तुमचे सगळे एलिमेंट्स पहा. तुम्हाला असं एक पिरियडिक टेबल तुम्ही पाहिला असाल का, त्याच्यामध्ये वेगवेगळे काय एलिमेंट्स म्हणतात. एलिमेंट्स म्हणजे काय मराठीत जर म्हणत असं तर मूलद्रव्ये यांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. कशामध्ये? S, P, D अँड F. याच्यावरती एक लेक्चर घेणार आहे पिरियडिक टेबलवरती. आणि त्याच्यानंतर आपण पहिला चॅप्टर चालू करणार आहे तुमचा, तो असेल जवळजवळ आता 28 तारखेला. 28 कोणता सप्टेंबर का? 28 सप्टेंबरला आपला चॅप्टर चालू होईल. फर्स्ट कोणता? 14 तर झाला आहे आता, सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री. हा चॅप्टर आपण 28 सप्टेंबरला चालू करणार आहोत. 26 सप्टेंबरला आहे पिरियडिक टेबलवरती एक लेक्चर घेणार आहे. आणि हे 3 पॉईंट आपण 14 नंबरचे नंतर ऑफलाईन घेणार आहोत. त्याच्यामुळं हा चॅप्टर तुमच्याकडे बुक असेल किंवा तुम्हाला PDF दिलेले आहेत मी सगळ्यांना, PDF हा चॅप्टर वाचा, खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे. आणि हे कशाचं आहे? दिस इज ऑफ फिजिकल केमिस्ट्री. हा चॅप्टर कशाचा आहे? फिजिकल केमिस्ट्रीचा आहे. त्यामुळे ऑर्गॅनिकला आपण थांबवतो आहे आता आणि आपण काय स्टार्ट करतो आहे? फिजिकल केमिस्ट्री. कोणाला जर PDF नसेल तर मला टेक्स्ट करा, मी तुम्हाला याची PDF देतो तुम्हाला 11च्या बुकची. पण ऑर्गॅनिक सध्या आपण थांबतो आहे, परत ऑर्गॅनिक स्टार्ट होणार. ऑर्गॅनिक आपला अजून बरंचसं राहिलेलं आहे, पण 14 नंबरचा आपण सध्या थांबवतो आहे, कारण ह्या थोडासा टफ पार्ट आहे, तो आपण ऑफलाईन घेतलेलाच योग्य राहील. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.